तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। बोट नेक आहे हा, याचा फ्रंट पॅक आहे आणि बॅक ओपन आहे। बॅकला हुक आहे त्याला। आधी आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे, पूर्ण उंची घ्यायची आहे। इथे आपण सोडायचं नाहीये, ही बंद बाजू आहे आपली। पूर्ण उंची आहे 14, 1.5 इंच वाढवायचं आहे 15.5। शोल्डर मी घेतले 7.5, गळा रुंदी 4, मुंडा पण 7.5 घेतलाय। हे बघा आपले हे मार्किंग झालंय। आता आपल्याला इकडून 1 इंच आतमध्ये, हे बघा 1 इंच आतमध्ये लाईन मारायची आहे आणि अशी क्रॉस लाईन द्यायची। तर इथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, बघा। आणि आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा आहे। इथे 8.5 चौथीच छातीचा आहे म्हणून 2 इंच शिलाईला। इथे 30 इंच आहे, कमरघेर आहे 30, 7.5 2 इंच शिलाईला। आधी आपलं हे मार्किंग आधी आपण हे बघा लाईन मारून घेऊया, मार्किंग केले तिथे। आता ह्याला आपण शेप द्यायचा आहे। आपण शेप देऊन झालाय। तर बोट नेक आहे हा, हे बघा मी इथे 5.5 इंचावर मार्किंग करते। मला 5.5 गळा हवाय, पण अर्धा इंच वाढून मी 6 इंचावर मार्किंग करते। इकडून पण 4 इंच, मार्किंग करून घेतलंय। आता आपण इथून अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन द्यायची। हे बघा क्रॉस लाईन दिली आहे। आता इथून तुम्हाला गोल द्यायचा असेल तर गोल द्यायचा। मी थोडासा हे बघा हा शेप दिलाय, पान गळा। आता आपल्याला इकडून टक्स उंची द्यायची आहे, 9.5 टक्स उंची आहे। अपेक्स पॉइंट तो 10 वर आहे बघा। मी अर्धा इंच आपण आपल्या शिलाईमध्ये जातो म्हणून मग इथे आपण 10 इंचावर मार्किंग करायची। इकडून आपण 3.5 इंचावर, चौथीच छातीचा आहे म्हणून। आणि इकडे कधी पण अर्धा इंच कमी करायचा असतो, ते 3 इंचावर मार्किंग करायची। हे बघा ते सरळ लाईन मारून घ्यायची आधी, ही झाली आपली अशी। आणि इकडून टक्स पॉइंट आपल्याला द्यायचा हा। टक्स म्हणजे आपल्याला इथे टक्स काढायचे आहे ना, ते 2 इंचावर मार्किंग करायची आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची। हे बघा क्रॉस लाईन मारून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे 2 इंच तुम्ही वाढवलंय ते आपल्याला इथे पण घ्यायचंय। हे बघा हे 2 इंचावर मार्किंग करायची आहे। आणि अर्धा इंच शिलाईसाठी जे आपल्याला इथे कटिंग होणार, ते इथे जॉईंट होणार ना, आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतोय म्हणून हे अर्धा इंच मी जास्त मार्किंग केली आहे, कमी पडायला नको आपल्याला, म्हणून इथे 2.5 इंच हे वाढवलंय। आणि प्रत्येक साईजला इथे 1 इंच वाढवायचे, जे आपल्या इथे कटिंग होतं त्यासाठी हा 1 इंच वाढवायचाच असतो। आता ही लाईन मारून घ्यायची आपण। आता आपल्याला ह्याला शेप द्यायचा आहे। हा शेप आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये द्यायचा आहे। हे बघा मुंड्यामधून घ्यायचं आहे। आता आपल्याला इकडून 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। ही 2.5 इंचावर आपण मार्किंग केली आहे। आणि इकडून इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच, असे 2 पॉइंट द्यायचे ते आधी। आणि ते आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची अशी, जेणेकरून आपल्या इथे जो फुगा वगैरे येणार नाही, त्यासाठी हे कटिंग करायचं असतं। आता ह्याला आपण हे बघा इथून इथे मध्य काढायचा या दोघांचा। बघा हा मध्य काढला, मग ह्याचा मध्य काढायचा, हा इकडे काढला आणि ह्याचा पण मध्यच काढायचा आहे। आणि आता आपल्याला इथून पाव इंच मार्किंग करायची आहे, इकडून पण पाव इंच आणि इकडून इथे आतमध्ये पाव इंचावर मार्किंग करायची। हे बघा हे 2 पॉइंट बाहेर आणि हा 1 पॉइंट आतमध्ये। ह्याला आता आपण शेप द्यायचा आहे। हा आपला शेप असा येतो, हा असा, हा बघा हा असा, आणि तो इथे जॉईन करायचा। आता हे जे टोक आले ते आपल्याला टोक नकोय, त्यासाठी आपण शेप द्यायचंय। हे झालं। आता आपल्याला इकडून मार्किंग बघायचंय, चेक करायचंय। हे 5.5 इंचावर आहे। हे बघा इथे पण आपले 5.5 इंच द्यायला पाहिजे। हा बघा इकडे आला 5.5 इंच, हा इकडे आला। हे बघा किती पाव इंच आहे जास्त, म्हणून आपण इथे मार्किंग करून घेतलेली। तर इकडून आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचे।
आणि इकडून तर अर्धा इंचावर करतोच आपण. आता आपण हे कटिंग करून घ्यायचंय. पहिलं मी आधी सरळ स्ट्रेट लाईन आहे ते कटिंग करून घेते. हे बघा आपण आधी हे कटिंग करून घेतलंय. आता आपल्याला पहिला हे बघा हे जे आपण अर्धवट आपण शिलाई हे केली आहे मार्किंग ते कटिंग करायचंय पहिलं. हे बघा हे अर्धा इंच. त्याच्यानंतर आधी हे कटिंग करून घ्यायचं. हे थोडंसं टोक येऊन आपण इथे थोडंसं पाव इंचावर असं कटिंग करायचं. जेणेकरून आपला आकार पण व्यवस्थित येतो. हे बघा आपलं बरोबर येतंय. आपण आता कपड्यावर कटिंग करूया. कटिंग झालंय. आता आपण स्टिचिंग करूया. आपण आधी अस्तर जॉईन करून घेऊया. आपला हा जो गळा आहे तिथे आपण आधी इथे टक्स मारायचे 2 छोटे. नाहीतर हा असा कसा उचलला जातो हा गळा. हे बघा मी आधी मार्किंग करून घेते. छोटासा टक्स द्यायचा एकदम. आता आपण पहिला पिनअप करून घेऊया. आता हे कटिंग करून घ्यायचंय. टक्स द्यायचे आपल्याला. कट द्यायचे. आता आपण इथून शिलाई मारून घ्यायची पहिली. अस्तर आधी जॉईन करून घ्यायचं. हे बघा आपण गळ्याला कुठे इथे चुनी मारलेली ती दिसत सुद्धा नाहीये. त्यामुळे आपला गळा हा खोल होणार नाही जास्त.
असा बरोबर पफ येतो. हे बघा याचा पण पफ बघा. आता डबल शिलाई मारून घेऊया आधी. ते थोडंसं कटिंग करून घ्यायचंय. बाकी आपलं कुठे हे नाही झालंय बघा, व्यवस्थित आलंय पूर्ण. आता आपण आधी कमरपट्टी लावून घेऊया. हे थोडस आपण कटिंग करून घ्यायचंय, जास्त घ्यायचं नाहीये. बघा आपले पफ पण किती व्यवस्थित आलेत बघा. आणि आपला गळा पण जरी हा ब्रॉड झाला असेल ना तरी पण हा उतरणार नाही, किंवा इथून पण असं तुम्ही घातल्यावर असं काहीच होणार नाही, व्यवस्थित तो गळ्याला असं बसणार. आणि कुठे टक्स मारलेला पण हा बघा इथे दिसत नाहीये. तुम्ही ह्या पद्धतीने जर हा गळा केलात तर तुमचा हा व्यवस्थित बसेल. हे बघा आपलं पफ पण किती व्यवस्थित आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.